नमस्कार. महा MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर साक्षर व्हिडिओग्राफर आहेत. संपूर्णपणे जगामध्ये सध्या उजव्या राष्ट्रवादाची सरशी होताना आपल्याला दिसते. एक काळ असा होता, की सर्व जगामध्ये सोशलिझम म्हणजे समाजवाद आणि डावी चळवळ यांची सरशी होत असे. खूप दिवस त्यांची सरशी होत राहिली. 14 साली भारतामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आलं, तेव्हा उजवा राष्ट्रवाद पुढे निघाला आणि आता तर त्याच्यानंतर ट्रम्पचं सरकार आलं अमेरिकेमध्ये. ते पण उजव्या राष्ट्रवादी सरकार होतं. मॅक्रॉनचं सरकार फ्रान्समध्ये आले, ते पण उजवीकडे झुकलेलं सरकार आहे. परंतु आता काय व्हायला लागलंय, की युरोपामध्ये एक लाट येऊ घातली आहे असं दिसतंय. नुकतंच 22 तारखेला युरोपमधला एक छोटासा देश आहे, हॉलंड ज्याला म्हणतात किंवा ज्याला नेदरलँड्स असं सुद्धा म्हटलं जातं. त्या देशाची राष्ट्रीय निवडणूक झाली आणि त्या देशामध्ये आत्ता जी पार्टी एक फ्रीडम पीपल्स फ्रीडम पार्टी म्हणून जी होती, पार्टी फॉर फ्रीडम, त्या पार्टीचा प्रमुख, त्याचं जर स्पेलिंग तुम्ही बघितलं तर त्याचा उच्चार गिर्ट विल्डर असा होईल. पण डच भाषेत त्याचा उच्चार हिर्ट विल्डर्स असा होतो. डच भाषेमध्ये उच्चार थोडेसे वेगळे असतात. तर हा जो नेता आहे, हा 60 वर्षाचा आहे आणि याच्या पार्टीला 37 जागा मिळालेल्या आहेत. 150 टोटल जागा आहेत तिथे त्यांच्या संसदेमध्ये आणि त्या 150 पैकी 37 यांना मिळाल्या आहेत. मेजॉरिटी मिळवण्याकरता त्यांना 76 जागा टोटल पाहिजेत. म्हणजे अजून त्यांना 39 जागा यायला पाहिजेत. तर इतर पार्टीजशी समझोता करून संयुक्त सरकार बनवण्याची शक्यता आता नेदरलँड्समध्ये दिसते आहे. या हिअर्ट फिल्डर्सचं थोडंसं जर आपण बघितलं, तर साधारण 2004 साली हॉलंडमध्ये एक विचित्र घटना घडली होती. हा हिअर्ट विल्डर्स हा पीपल्स फ्रीडम पार्टी म्हणून जी कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी आहे, ज्यांचं सरकार याच्या आधी होतं. मार्क रुट्टे नावाचा त्यांचा अ, पंतप्रधान होता, ज्याचा आता पराभव झालेला आहे. तर त्या सरकारामध्ये त्या पार्टीमध्ये हिअर्ट फिल्डर्स होता. पण 2004 साली एका चित्रपट निर्मात्याचा, एका डच चित्रपट निर्मात्याचा खून झाला. त्या निर्मात्याचं नाव होतं थिओ व्हॅन गोग आणि त्यांनी एक इस्लामवरती छोटासा चित्रपट बनवला, ज्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं, की इस्लाम हा स्त्रियांवरती किती प्रकारचे अत्याचार करतो आणि चित्रपट तो प्रक्षोभक असणार आणि इस्लामच्या विरुद्ध होता. असा चित्रपट बनवल्याबद्दल त्याला त्या काळी मोहम्मद बोयरी नावाचा एका मोरोक्कोतनं आलेले जे शरणार्थी हॉलंडमध्ये होते, त्या शरणार्थ्यांच्या मुलांनी म्हणजे दुसऱ्या पिढीचा शरणार्थीचा दुसरी पिढी त्यांनी याचा खून केला. आणि तो खून झाल्यानंतर 2004 मध्ये या हिअर्ट फिल्डरनी स्वतःची पार्टी बनवली. त्याच्या लक्षात आलं, की आपण फार लोकांना येऊ दिलेलं आहे इथे आणि बहुतेक मुस्लिम सगळे शरणार्थी आपण घेतलेले आहेत. मुस्लिम इमिग्रंट्स घेतलेले आहेत आणि ते हळू आपल्या इथला जो लिबरल वृत्ती आहे, जी स्वतंत्र वृत्ती आहे आणि जी फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, या सगळ्याचा गैरवाजवी फायदा घेऊन ते आपली संस्कृती डच संस्कृतीवरती लादण्याचा प्रयत्न करतायत. आणि हे 2004 साली त्याच्या लक्षात आलं आणि 4 साली त्यांनी आपल्या पार्टीपासून स्वतः वेगळा झाला. स्वतःचा नवीन पक्ष काढला. त्या पक्षाचं नाव पार्टी फॉर फ्रीडम, व्ही-व्ही-डी असं त्याचं डचमध्ये नाव आहे. तर या व्ही-व्ही-डी पार्टीला त्यांनी सुरू केलं आणि आपण जर बघितलं तर 2010 साली तो तिसरी सर्वात मोठी पार्टी झाला. त्याची प्रगती बघा. 2017 साली याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये तो दुसरी सर्वात मोठी पार्टी झाला. आणि आता तर सर्वात मोठी पार्टी झालेली आहे. अजून त्याच्या पंतप्रधान पदावरती शिक्कामोर्तब झालेलं नाही, कारण की त्याला 76 सीट मिळवायच्या आहेत. पण ऑलरेडी त्यांनी जी पार्टी सोडली होती, त्या पार्टीच्या ज्या नेता आहेत डिलन नावाच्या, त्या डिलन झेगेरियस यांनी ऑलरेडी सांगितलं की आम्हाला त्याच्याबरोबर समझोता करून सरकार बनवायला हरकत नाही. कारण मूळ ते सगळे एकाच पक्षातनं सुरू झालेले होते. आता बघा काय होतंय, की हॉलंडमध्ये म्हणजे नेदरलँड्स, हॉलंड एकच देश आहे तो. लहानसा देश आहे खरं म्हणजे, पण अतिशय श्रीमंत देश आहे. परंतु त्यांनी वाजवी बाहेर
स्वतःला शरणार्थ्यांना स्वतःकरता दारं त्यांच्याकरता आपली दारं उघडली आणि प्रचंड प्रमाणावर त्यांच्या मते वेगळ्या वेगळ्या इस्लामी देशातनं शरणार्थी घुसले. मोरक्कोतनं घुसले, सिरियातनं घुसले, पॅलेस्टाईनमधनं घुसले. सगळे इस्लामी शरणार्थी एकत्र येऊन त्या देशात घुसले आणि त्यांनी आता तिथे नुसता दंगल सुरू केलेली आहे. दंगल म्हणजे कशा अर्थाने त्यांनी त्यांचे सगळे त्यांच्या एरियामध्ये बुरखा घालायचा, हिजाब घालायचा, मशीद लावायची, मशिदीच्या मिनारावरती भोंगे लावून 5 वेळा कटकट करून अजान करायची, असे सगळे प्रकार सुरू केले आणि डच लोकांना धमकवायला सुरुवात केली. गुन्हेगारीची प्रवृत्ती असलेली लोकं तिथे आलेली होती आणि स्वतःच्या उपकारकर्त्या देशाची संस्कृती घेण्यापेक्षा त्या देशाची संस्कृती आपण ज्या गटारातनं आलो, कारण स्वतःचा देश त्यांचा तर चांगला होता, मोरोक्को चांगला होता, सिरिया चांगला होता, बाकी सगळे देश पॅलेस्टाईन चांगला होता, तर आले कशाला इथे? पण ते यायचं इथे आणि या देशाचं सुद्धा त्या देशांसारखीच परिस्थिती इथे करून टाकायची, असा सगळीकडे सध्या जो आपल्याला मुस्लिम शरणार्थी आलेल्या लोकांचा दावा दिसतो, तो हॉलंडमध्ये प्रकर्षाने जाणवायला लागला. शेजारच्या बेल्जियममध्ये हेच चाललेलं आहे. बेल्जियममध्ये काही-काही विभाग आहेत. एक पर्टिक्युलर विभाग आहे. तिथल्या विधानसभेच्या तिथे मुसलमानांची मेजॉरिटी झाली. त्यांनी सांगितलं, "या माझ्या विधानसभेच्या जागेमध्ये, या एरियामध्ये आता शरियाच लावायचा आहे. आम्हाला तुमचं जे लिबरल कॉन्स्टिट्यूशन आहे ते मंजूरच नाही." असे प्रकार व्हायला लागले. तर त्याला प्रतिक्रिया म्हणून या हियर्टफिल्डर्सना बहुमत मिळालेलं आहे. बहुमत म्हणजे 37 सीट, त्याच्या सर्वात जास्त सीट आलेल्या आहेत. आणि त्यांनी काय सांगितलं आहे, त्यांनी कुठली निवडणुकांमध्ये वचनं दिली म्हणून त्याला हे बहुमत मिळालं, तर त्याची वचनं फार वेगळी-वेगळी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तो म्हणला, "हे इमिग्रंट सगळे जे येत आहेत, हे सगळे शरणार्थी येत आहेत, हे बंद करा. यांना आमच्या इथे आम्ही येऊ देणार नाही." दुसरं तो म्हणला, "युरोपियन युनियनसुद्धा मी जॉइन करणार नाही." युरोपियन युनियनमध्ये सध्या आहेत ते, त्याच्यातनंही त्याला बाहेर पडायचं आहे. कारण युरोपियन युनियननी हे सगळे शरणार्थी आणायला परवानगी दिली होती आणि त्यांचे मेंबर असल्यामुळे त्यांना हे शरणार्थी घ्यायला लागले होते. तो म्हणला, "मला या युनियनशी काही घेणं-देणं नाही." युक्रेनला सुद्धा मदत करण्याकरता त्याचा विरोध आहे. हॉलंड हा अत्यंत उद्योजक माणसांचा देश आहे. आपल्याला माहिती असेल कदाचित, की हॉलंड या देशाचा 30 ते 35% भाग समुद्राच्या खाली होता. त्या अतिशय उद्योगी डच लोकांनी समुद्राला बांध घालून स्वतःची भूमी वाढवली, समुद्र मागे हटवला. म्हणजे आपल्या इथे जसं कोकणची भूमी भगवान परशुरामांनी समुद्र मागे हटवून तयार केली, अशी जी आपल्या इथे दंतकथा आहे, तशासारखा प्रकार हॉलंडमध्ये प्रत्यक्ष घडला आणि त्यांनी समुद्र मागे हटवला आणि हॉलंड देशाचं क्षेत्रफळ वाढवलं. म्हणजे एवढे उद्योगी आहेत आणि आजसुद्धा तिथे ते बांध घातलेले आहेत. त्या बांधांची रेग्युलर मेंटेनन्स होत राहतं. सुरुवातीला त्यांच्याकडे एनर्जीची कमी होती म्हणून त्यांनी पवनचक्क्या बसवल्या. हॉलंडला पवनचक्क्यांचा देश समजला जातो. अतिशय सुंदर देश आहे. मी तिथे जाऊन आलेलो आहे. लोकं अतिशय चांगली आहेत, मनमिळावू लोकं आहेत. तिथे त्यांचा पर कॅपिटा इन्कम खूप जास्त आहे. काही-काही गोष्टीत तर त्यांची मोनोपॉली आहे. आता या ज्या 7 नॅनोमीटरच्या चिप्स बनायच्या आहेत, त्या चिप बनवणारी एक कंपनी हॉलंडमध्ये जी आहे, ती एकच कंपनी आहे ज्याच्या चिप बनवण्याचं मशीन करते आणि तिची मोनोपॉली आहे. तसं मशीन दुसरं कोणीही जगात करत नाही. तर अतिशय कंट्रोलिंग स्थिती त्या कंपनीची आहे. फिलिप्सचं हेडक्वार्टर हॉलंडमध्ये आहे. रॉटरडॅम म्हणून त्यांचं जे जगातलं सर्वात युरोपातलं तरी सर्वात मोठं बंदर आहे. तिथे प्रचंड प्रमाणावरती ऑइल आणि गॅसची उलाढाल चालते. मोठे-मोठे टँकर्स युरोपमध्ये रॉटरडॅममध्ये येतात. असा तो श्रीमंत आणि उद्योजक आणि अत्यंत फ्री असलेला देश आता इस्लामी संकटाखाली झाकोळायला लागला आहे. हे शरणार्थी जे तिथे आलेत मोठे-मोठे जथ्थे घेऊन, त्यांनी तिथे वागणं असं अशक्य करून टाकलं लोकल डच माणसांना आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून हे झालेलं आहे. बरं, ही प्रतिक्रिया डच माणसांमध्ये आत्ता आपल्याला दिसली, परंतु याची सुरुवात अनेक देशांमध्ये ऑलरेडी झालेली आहे. मी यादीच वाचून दाखवतो आपल्याला. इटालीमध्ये आत्ता वर्ष दीड वर्षापूर्वी जॉर्जिया मेलोनी यांचं सरकार आलं आहे. जॉर्जिया मेलोनीनी सुद्धा इमिग्रेशनवरती बंदी घालायचं ठरवलेलं आहे. कारण इटालीला सर्वात पहिल्यांदा युरोपियन यायचे ते लिबियामधनं माल्टामध्ये यायचे, माल्टामधनं इटलीमध्ये यायचे आणि मग सगळीकडे पसरायचे आणि इटालीमध्येही त्यांनी अत्यंत उच्छाद मांडलेला आहे. स्पेनमध्ये उच्छाद मांडलेला आहे. हंगेरीमध्ये व्हिक्टर ओर्बान म्हणून जे पंतप्रधान आहेत, त्यांनी सांगितलं हे इमिग्रंट वगैरे काही नाही. हंगेरीनी तर सांगून टाकलं होतं, पोलंड आणि हंगेरी, की आम्हाला एकही मुस्लिम इमिग्रंट नको. आम्हाला युक्रेनमधनं इमिग्रंट आले तर चालतील, ते ख्रिश्चन असतात, मुस्लिम आम्हाला नकोत आणि त्यांनी सांगितलं आम्ही नाहीच घेणार, काय वाटेल ते करा. जर्मनीनी प्रचंड प्रमाणावर मुस्लिम शरणार्थी घेऊन ठेवलेत आणि जर्मनीची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. आता जर्मनीमध्ये सुद्धा उजव्या राष्ट्रवादाचं पुनरुत्थान सुरू झालेलं आहे. फिनलँड
आता तिथे परिस्थिती बदलत चाललेली. फिनलँडमध्ये तर रशियातनं हे सगळे अरब शरणार्थी फिनलँडमध्ये बेकायदा घुसायला निघाले आणि फिनलँडमध्ये जाताना मोटर अलाउड नव्हती म्हणून सायकलीवर निघाले. असला सगळा प्रकार केला. आता फिनिश सरकारने रशियनची बॉर्डरच बंद केलेली आहे, की आता यांना आम्हाला घ्यायचं नाही आहे. ऑस्ट्रियामध्ये हेच चाललेलं आहे. आणि हे शरणार्थी कोणालाही नको आहेत. फ्रान्समध्ये सध्या मॅक्रॉन यांचं सरकार आहे. तिथेही प्रचंड उत्साह या इमिग्रंट्सनी मांडला. इमिग्रंट्स आणि ते नंतर आले, की ते नागरिक होतात. त्यांच्या मुलाबाळांनी असा प्रचंड उत्साह मांडला. सगळा फ्रान्स बंद करून दाखवला होता त्यांनी. पॅलेस्टाईनच्या बाजूचे ज्यू विरोधी मोर्चे प्रचंड मोठ्या संख्येने काढले. पोलिसांना त्या मोर्चावरती शस्त्रबळाचा वापर करायला लागला आणि ते मोर्चे तोडायला लागले. फ्रान्समध्ये आत्ताची जी विरोधी नेता आहे मरी ल पेन, ती पूर्णपणे उजव्या राष्ट्रवादाची प्रवर्तक आहे आणि असं बोललं जातं, की पुढच्या निवडणुकांमध्ये तिचा विजय जवळ निश्चित आहे. गेल्या वेळेला मी एक कार्यक्रम केला होता अर्जेंटिनाबद्दल. अर्जेंटिनामध्येही हावियर मिलेई नावाचे जे नवीन अध्यक्ष आलेले आहेत, ते सुद्धा पूर्णपणे उजव्या राष्ट्रवादाचे समर्थक आहेत. उजव्या राष्ट्रवादाचे समर्थक याचा एक भाग असा, की डावे लोकं त्यांच्या नीती, पॉलिसीज, समाजवाद वगैरे त्या सगळ्याचा त्याग करून देशाचं आर्थिक उन्नती करायची, देशाची सांस्कृतिक उन्नती करायची, देशाची संस्कृती टिकवायची आणि हे जे सगळे शरणार्थी म्हणून जे अरबस्तान आणि मुसलमान आणि आफ्रिकेतनं येत आहेत, या सगळ्यांना विरोध करायचा. आतापर्यंत आले ते खूप झाले, जमलं तर त्यांनाही हाकलून लावतील, अशा प्रकारची वचनं दिलेली आहेत. यांनी फिल्डर्सनी आणखीन एक महत्त्वाचं सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं, मी हॉलंडमध्ये कुराण बॅन करणार आहे. कारण कुराणातल्या ज्या सगळ्या आयता आहेत त्यांच्याचवरनं प्रेरणा घेऊन, त्याचं म्हणणं असं आहे, कुराणातल्या आयतांची प्रेरणा घेऊन मुसलमान इतर धर्मीयांची कत्तल करायला प्रवृत्त होतात. मला हे कुराण बॅन करायचं आहे. लक्षात ठेवा, या माणसाला गेले 10 ते 15 वर्ष कायम पोलीस प्रोटेक्शनमध्ये राहायला लागतं आहे. कारण त्याला अनेक धमक्या मुस्लिम अतिरेक्यांकडनं येतच असतात. आता इतकं सगळं त्यांनी केलेलं आहे, की त्याच्याशिवाय तो म्हणला हॉलंडमध्ये महागाई वाढली आहे. हॉलंडमध्ये महागाई वाढली कारण युक्रेन युद्ध झाल्यामुळे स्वस्त गॅस आणि स्वस्त पेट्रोलचा पुरवठा कमी झाला. मॅन्युफॅक्चरिंग देश आहे हॉलंडसुद्धा, त्यामुळे तिथे महागाई वाढली. ती महागाईसुद्धा कमी करायचा त्याचा विचार आहे. म्हणून तो म्हणतो आहे, की युक्रेनला मदत वगैरे बंद करा. आपल्या देशाचं आता आपल्याला इकॉनॉमी सांभाळली पाहिजे. हे जे चाललेलं आहे, याचा अर्थ असा, की सगळ्या देशात आता 2 गोष्टींची चलती सुरू झालेली आहे. एक म्हणजे हे डावे स्वतःला लिबरल म्हणवणारे, ज्याला मी लेली म्हणतो, लेफ्ट लिबरल, या लोकांची आता पिछेहाट सुरू झाली आहे. सर्व लोकांच्या लक्षात आलं आहे, की लेफ्ट लिबरल लोकं हरामखोरच आहेत. आपल्या देशाची सगळी इज्जत खराब करतात, आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती वाईट करतात आणि मदत कोणाला करायची, तर इस्लामी अतिरेक्यांना. इस्लामी अतिरेक्यांच्या विरुद्ध या लेलींच्या तोंडातनं एकही शब्द निघत नाही. आजसुद्धा हमासनी एवढं अत्याचार केले, त्याच्याबद्दल हे बोलत नाहीत. हे फक्त इस्रायलनी बॉम्बिंग केल्यानंतर गाझामध्ये कशी लोकांची परवड होती आहे त्याच्याबद्दलच बोलतात. पण अगोदर हमासनी काय केलं याबद्दल त्यांचं तोंड बंद असतं. तर या सगळ्यांच्या विरोधात आता उजवा राष्ट्रवाद सगळ्या देशांमध्ये वर येत चाललेला आहे. आता बघूया आपण, आपल्याकडेही पुढच्या वर्षी निवडणुका आहेत, अमेरिकेमध्येही पुढच्या वर्षी निवडणुका आहेत. या उजव्या राष्ट्रवादाच्या चढत्या कमानीवरती बहुतेक पुढच्या वेळेला ट्रम्प नक्कीच निवडून येतील. आपल्या इथे नरेंद्र मोदींचा विजय निश्चितच आहे. कारण लोकांच्या लक्षात आलेलं आहे, की डावे आणि सोशलिस्ट आणि समाजवादी आणि सेक्युलर या सगळ्या लोकांनी जे ढोंग सुरू केलं आहे, त्या ढोंगाला आत्तापर्यंत लोकं भुलत होती. आता लोकांच्या लक्षात आले, ही लोकं जिथे-जिथे गेली, जिथे-जिथे या करंट्यांचे पाय लागले, त्या देशाचं यांनी वाटोळं केलं. व्हेनेझुएलाबद्दल मी गेल्या वेळेला बोललोच होतो. अत्यंत श्रीमंत देश, जगातला सर्वात जास्ती तेल साठा ज्या देशात आहे, त्या देशाची सुद्धा या डाव्यांनी वाट लावली. बघूया कसं काय होतंय ते. आता त्यांनी फिल्डर्सनी आपली भाषा थोडी मवाळ केली आहे, की युरोपमधनं बाहेर पडीनच असं नाही, परंतु कुराण बॅन करणं मशिरी पाडून टाकणार आहे तो. तो म्हणतो, की हे सगळ्या या संस्कृतीच्या खुणा मला नकोतच इथे. ही डच संस्कृती नाही, डचांचा देश आहे, आमचीच संस्कृती इथे टिकली पाहिजे, अशा प्रकारची आग्रही भूमिका तो घेतोय. त्याची पार्टी घेते आहे. त्याच्या बाजूनी जे बाकी इतर पार्ट्या उभ्या राहतील त्यांनासुद्धा या भूमिकेचा पुरस्कार करावाच लागेल. हा आता उजव्या राष्ट्रवादाचा जो झंझावात आहे, तो आणि कुठल्या देशांना आपल्या कवेत घेतो ते बघणं मोठं महत्त्वाचं आणि मनोरंजक ठरणार आहे. बघूया पुढे काय होतं ते. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवारांबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्हाला आपल्या कमेंट्स येऊ दे, आपले लाईक्स येऊ दे. हा व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद.